अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आख्यानात म्हाळसाताई म्हणल्या का कालच्याला कार्तिकेय गडावर आले होते। त्यांच्या येण्यानं त्यासनी लय आनंद झाला होता। त्यासनी काय हवं काय न ग ते समद गडावर केलं, त्यांची सेवाच केली जणू। पर कालच्याला मला बी त्यांचं दर्शन झालं जी। काय वय हे कसं शक्य आहे? हातनं जाताना ते मला भेटले बघा। माझी बी लई इच्छा होती त्यासनी भेटण्याची आणि म्हणून आमची भेट झाली। आणि मला ठाव आहे देवासनी माझ्या मनामध्ये काय चाललं आहे हे पक्क ठाव होतं आणि म्हणून त्यांनी कार्तिकेय देवासनी मला भेटायला सांगितलं असेल। नारायण नारायण। प्रभू आता श्री म्हाळसा देवींना क्रोध येऊ नये म्हणजे झाले। मुनिवर तुम्ही निश्चिंत असा, तसे काळजीचे काही कारण नाही। हिची आणि श्री कार्तिकेय यांची भेट झालीच तर होय इथून निघाल्यावर त्यांची भेट झाली। होय हे सत्य आहे। पण तुम्ही तर त्यांना तुझ्या मनातील शंका अगदी योग्य आहे, हे सत्य आहे। म्हणजे मीच कार्तिकेयला बानूची भेट घे असं सुचवलं होतं। मला वाटलंच होतं मला। जेव्हा जेव्हा मला आनंद होतो तेव्हा तेव्हा अशी परिस्थिती असते। का का केलं तुम्ही असं? ह्याचं उत्तर तुला देखील ठाऊक आहे म्हाळसा, कारण मला कोणावरही अन्याय झालेला नाही आवडत। पण मी म्हणाले होते की बानूला यातलं काहीही करणार नाही। तिच्या मनात देखील कार्तिकेयला भेटायची, त्याचं दर्शन घेण्याची इच्छा होती। आणि हे तुम्हाला कसं कळलं? भक्ताच्या मनात काय चाललं आहे हे त्याच्या आराध्यापर्यंत पोहोचतच। देवा माझ्यापायी कुणासनी त्रास व्हावा असं मला अजिबात नव्हतं वाटत बघा। पर आता जे झालं आहे ते झालं आहे। भक्ताच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कळतं असं तुम्ही म्हणालात। मग माझ्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कसं कळत नाही? माझ्यावर हा अन्याय का? म्हाळसा तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला कळणार नाही हे शक्य आहे का? मी केवळ इतकंच सांगेन की न मी तुझ्यावर अन्याय केला आहे न बानूवर। मी केवळ तुम्हाला सत्य काय आहे हे कळण्यासाठी प्रयत्नशील आहे। आणि सत्य काय आहे हे मला कळलं। मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते आहे।
इतर कोणापेक्षाही मी जास्त आतुरतेने प्रतीक्षा करते आहे. देवा, मुनिवर, नारायण नारायण, आज्ञा असावी देवा. आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. बा, अरे मी हा तुला सांगणारच होते, पर मग नंतरच्यानं सांगावा असा विचार केला. अगं असू दे ग. आणि मी आता बी खरं तर सांगणार नव्हते, पण मग देव म्हणले म्हणून. ए बानू, अगं असू दे की. तुला कोण काय म्हणलंय बाई तेव्हा? बा, तुला राग नाही ना आला? अगं नाही ग. अगं म्या तुझ्यावर कशाला राग उग? तुझ्यावर काय बी राग नाही बघ माझा. अगं देवाचा आशीर्वाद आहे तुला. तुझी काय बी काळजी नाही मला. मुनिवर, बोलावे देवी. आख्यानाला प्रारंभ करा. होय देवी. नारायण नारायण. सगर राजाच्या 60,000 पुत्रांच्या वर्तनाबद्दल सर्वजण चिंतेत होतेच. त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांना शासनही मिळणारच होते, आणि त्याचसाठी कपिल ऋषी आणि देवांची भेट झाली होती. याआधी तुम्ही ह्याबद्दल आख्यानात सांगितले आहे, पण या सगळ्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे हा प्रश्न मला अजूनही पडतो आहे. ते स्वाभाविक आहे देवी, आणि तेही एकमेकांशी जोडलं गेलेलं. देवी, या सृष्टीचक्रात प्रत्येक गोष्टीचं एक निश्चित प्रयोजन असतं. या प्रयोजनामुळे कार्य घडतं, कर्म घडतं, आणि हे कर्म जो कोण करत असतो त्याला ते त्यावेळी कळत नसतं. सगर राजा हा कीर्तिमान होता. त्याचा वंश प्रबळ होता. एकीकडे त्याचा पुत्र, ज्याचा त्याने त्याग केला होता, तो असम्मज, आणि दुसरीकडे त्याचे 60,000 बलशाली परंतु कुवर्तनी पुत्र. अशा कुवर्तनी पुत्रांना कधीही सत्कर्माचे पुण्य लाभणार नाही. त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. होय देवी, हे असं असलं तरी हेही सत्य आहे की याच वंशातील भगीरथाने श्री गंगा देवी यांना भूतलावर येण्यासाठी आवाहन केले होते, कठोर तप केले होते, आणि ही त्याचीच गोष्ट आहे. 60,000 सगर राजाच्या पुत्रांच्या मुक्तीसाठी राजा भगीरथ यांच्याकडून हे कार्य केले गेले. होय, पण तेव्हा असं नेमकं काय घडलं होतं? नारायण नारायण. सांगतो देवी. माझ्या आराध्याचे स्मरण करून आज हे आख्यान मी तुम्हाला सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. एक सम्राट म्हणून आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी सगर राजाने अश्वमेध यज्ञ करायचे ठरवले. आजा, अय आजा, अरे काय रे नव, आता युवकांचा यज्ञ म्हणायचा? अरे बाबा, मला काय ठाव असणार? ऐक ना. होय ग बानू, तुला तरी ठाव आहे का? नाही र, मी बी त्याचाच विचार करते आहे. मी काय म्हणते, महाराजांनी विचारा की तुम्ही. ए गंगे, उग मध्ये मध्ये तोंड चालू नगस. हा, दर येळी आख्यानामध्ये माझ्या संग तंटा करत असतेस. तुला मी रंगा, बघ म्हणलं होतं ना तुला मी. काय शंका आहे तुला? ते आव विचारा की आता. हा, विचार रंगा. शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, नाही का? हा, तुम्ही म्हणला का ते सगर राजाने कोणता तरी यज्ञ केला? हो, अश्वमेध यज्ञ. म्हणजे युवकांचा यज्ञ म्हणायचा? मी याबद्दल आधी ऐकले आहे. एखाद्या राजाला जर चक्रवर्ती सम्राट होण्याची महत्वाकांक्षा असेल तर तो राजा हा यज्ञ करतो. हो ना मुनिवर? होय देवी. या यज्ञाच्या वेळी एक घोडा सोडला जातो. त्या घोड्याच्या मागे राजाचे सैनिक जातात, आणि जर इतर कोणत्याही राजाने हा घोडा अडवला तर त्याच्याशी युद्ध केले जाते. सगर राजाने याच अपेक्षेने हा यज्ञ केला होता.
राजन, तुमच्या इच्छेनुसार चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी अत्यावश्यक असा अश्वमेध यज्ञ पूर्ण होत आहे. गुरुवर्य, मी आपल्या आज्ञेबाहेर नाही. जसे आपण म्हणालात तसेच सगळं होत आहे. राजन, तुम्हाला अत्यंत बलशाली असे 60,000 पुत्र झाले आहेत. ते युद्ध कौशल्यामध्ये निपुण आहेत. त्यांना हरवणे अशक्य आहे. होय गुरुवर्य, पण यांचे वर्तन कसे आहे हे आपणासही ज्ञात आहे. होय, मला असे वाटते की त्यांनी या क्षणी अश्वाच्या मागे मागे जावे. जशी आपली आज्ञा गुरुवर्य. गुरुवर्य, अश्व तयार आहे. राजन, राण्यांनी अश्वाचे औक्षण करावे. गुरुवर्य, सारं काही विधिवत झालेलं आहे. राजन, आता या अश्वाला सोडून द्यावे. जशी आपली इच्छा. तुम्ही सर्व या सगर राजाचे पुत्र आहात, तेव्हा या अश्वाला जो कोणी अडवण्याचा प्रयत्न करेल त्याला तिथेच शासन घडवा. नारायण नारायण. परमसत्य म्हणजे अंतिम सत्य, या सृष्टीचे सत्य, या परमनियतीची अगाध लीला आहे. भल्या भल्यांना आजवर त्याचे प्रयोजन कळले नाही तर सामान्य माणसाला काय कळणार. राजा सगर याने अश्वमेधासाठी अश्व सोडला खरा, परंतु भविष्यात काय घडणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. म्हणजे कपिल मुनीने देवांना जे सांगितले होते, सगर राजाच्या मुलांच्या वर्तनाने सर्वजण त्रस्त झाले होते आणि त्यांना शासन करण्याची वेळ समीप आली होती. होय, आणि इथूनच एका नव्या अध्यायाला आरंभ झाला होता. आणि त्याचे 60,000 वीर बलवान असे पुत्र. परंतु अशा राजाची निर्वंश होण्याची जणू वेळ आली होती. म्हणजे सांगतो देव. सगर राजाने आपले मनोरथ पूर्ण करण्याच्या हेतूने हा अश्वमेध यज्ञ केला खरा, परंतु त्या अश्वाच्या मागे सगर राजाचे 60,000 पुत्र निघाले. सगर राजाने या आधी आपल्या बळाने, आपल्या सामर्थ्याने सारी पृथ्वीच जणू जिंकली होती, आणि आता त्याचे पुत्र हा घोडा रोखण्याचे धाडस कोण करतो हे पाहण्यासाठी निघाले होते. अर्थातच हे धाडस कोणीही केले नाही, कारण अशा वीरपुत्रांना पराजित करणं हे शक्यच नव्हतं. त्यामुळे ते अभिमानाने, अहंकाराने ग्रस्त होऊन त्या अश्वाला साऱ्या दिशांना फिरवत राहिले. नारायण नारायण. आणि मग एक अशी घटना घडली ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. असं काय घडलं होतं? ज्या अश्वाला रोखण्याचे धाडस कोणत्याही राजात नव्हते, चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी अश्वमेध यज्ञ करून सोडलेला हा अश्व अचानक लुप्त झाला. तो अश्व त्या भूमीत जणू कुठेतरी लुप्त झाला होता, दिसेनासा होता. आणि सर्व सगर पुत्र या विचारात होते
की हे अशक्यप्रद वाटणारं कार्य केलं कुणी, आणि मुळात तो अश्व गेला कुठे? मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही? केला तर साऱ्या दिशांना त्याचा शोध घ्यायचा प्रारंभ केला त्यांनी. सारी पृथ्वी जणू खणून काढली, केवळ आणि केवळ त्या अश्वाच्या शोधासाठी. नारायण नारायण, अश्वमेध यज्ञाचा अश्वच लुप्त झाला ही वार्ता आता सर्वदूर पसरली. सर्वजण हाच विचार करत होते की हे झाले कसे असावे, तो अश्व गेला कुठे असावा. हो, मलाही हा प्रश्न पडला आहे. महाराज, मला भी एक विचारायचं आहे जी. विचार बनू. महाराज, आता तुम्हीच म्हणला सा काही समजेच नाही ठाव होतं का त्या राजाची वाट अडवणं कुणास नवी जमणार नव्हतं. होय बानू. मग असं असताना हे कुणी केलं असेल? नारायण नारायण, जे करणे कोणालाही शक्य नव्हते ते शक्य करण्यासाठी, त्या सगर पुत्रांना शासन करण्यासाठी सर्व देवांनी हे कार्य केले होते. सर्व देवांनी? होय देवी. पण असं का? कारण त्या 60,000 पुत्रांना शासन करणे अत्यंत आवश्यक होते. देवी, हे असे व्हावे हे देखील परमनियतीचेच प्रयोजन होते. पण अशाने काय साध्य होणार होतं? ऐका देवी, त्यावेळी सर्व देव तिथे एकत्र होते. वायुदेव, हा अश्व आपण इथेच बांधावा हे योग्य. अहंकाराने ग्रस्त झालेल्या त्या सगर पुत्रांना हा अश्व लगेचच दिसेल असे नाही. परंतु जर दिसला तर? असे झाले तर मग कपिल मुनींची वाणी सत्य होईल. वायुदेव, चला. नारायण नारायण, देवांनी हे असे काही केले आहे हे सगर पुत्रांना ठाऊकच नव्हते, आणि त्यामुळे त्यांच्या त्या अश्वाच्या शोधासाठी त्यांनी सारी पृथ्वी खोदून काढली. परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. देवेंद्र आणि वायुदेवांनी इतर देवांसह कपिल मुनींच्या आश्रमात तो अश्व बांधला होता. मुनिवर, सगर पुत्रांनी जेव्हा पृथ्वी खोदली तेव्हा त्यांना ते का नाही सापडले? तेव्हा त्यांच्या ध्यानातही आले नसावे देवी. म्हणजे देवी, तेव्हाही आणि त्यानंतरही त्या अश्वाच्या शोधात निघालेल्या सगर पुत्रांना वायुदेवांनी ज्या मार्गाने कपिल ऋषींच्या आश्रमात नेले होते त्याच मार्गाने पुन्हा त्यांना मार्गदर्शन केले आणि ते तिथे पोहोचलेही. परंतु त्यांना तो अश्व तिथे दिसलाच नाही. ते पहा, ते आले सगर पुत्र. कुठे गेला अश्व? कोणाचंही धाडस? या मुनिवरांशी बोलावे का? हा अश्वमेध यज्ञाचा घोडा आहे हे कोणालाही कळेलच.
हे ऋषी असले धाडस करणारच नाहीत. हो, उगाच आपण इथे वेळ वाया घालवणे योग्य नाही. चला.